जिल्ह्यातील आजी माजी सैनिकांच्या समस्या सोडवण्यास प्रथम प्राधान्य, केंद्रीय विद्यालयाचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात. जिल्हाधिकारी डॉक्टर विजय राठोड. जिल्ह्यातील आजी माजी सैनिक तसेच त्यांच्या कुटुंबियांच्या समस्या सोडवण्यासाठी जिल्हा प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करणार असून त्यांच्या प्रश्नांना प्रथम प्राधान्य दिले जाईल, अशी ग्वाही जिल्हाधिकारी डॉक्टर विजय राठोड यांनी दिली. राजश्री शाहू सभागृह येथे आयोजित जिल्हा सैनिक कल्याण मंडळाच्या बैठकीत ते बोलत होते. या बैठकीत जिल्ह्यातील आजी माजी सैनिकांच्या विविध अडीअडचणी, प्रलंबित प्रश्न आणि त्यावरील उपाययोजनांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. जिल्हाधिकारी डॉक्टर राठोड यांनी सांगितले की कोल्हापूरमध्ये केंद्रीय विद्यालय सुरू करण्यासाठीचा प्रस्ताव सध्या अंतिम टप्प्यात असून तो मंजूर व्हावा यासाठी प्रशासनाकडून सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. तसेच जिल्हा सैनिक कल्याण मंडळाच्या अशासकीय सदस्यांना ओळखपत्र देण्याबाबत आवश्यक बाबींचा अभ्यास करून प्रशासन सकारात्मक निर्णय देईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी निवृत्त लेफ्टनंट कर्नल विलास सुळकुडे यांनी शासन निर्णयानुसार जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये तालुकास्तरीय सैनिक कल्याण समित्या स्थापन करण्याची मागणी केली. या मागणीला जिल्हाधिकाऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत आवश्यक कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. तसेच प्रत्येक 3 महिन्यांनी तालुका स्तरावर बैठक घेऊन सैनिकांची प्रलंबित कामे आणि विविध प्रश्नांचा आढावा घेण्याच्या सूचनेलाही त्यांनी मान्यता दिली. याशिवाय तालुका स्तरावरील सर्व शासकीय कार्यालयामध्ये आजी माजी सैनिकांच्या कामांना प्राधान्य देण्यासाठी संबंधित विभागांना तसेच निर्देश जारी करण्यात येतील, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. बैठकीत मांडण्यात आलेल्या इतर विविध सूचनांनाही त्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत सैनिकांच्या कल्याणासाठी प्रभावी अंमलबजावणी करण्याचे आश्वासन दिले. लेफ्टनंट कर्नल विलास सुळकुडे यांनी जिल्हाधिकारी डॉक्टर विजय राठोड, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी निवृत्त लेफ्टनंट कर्नल डॉक्टर भीमसेन चौदार, जिल्ह्यातील सर्व आजी माजी सैनिक व त्यांच्या कुटुंबियांच्या वतीने आभार मानले. बैठकीच्या प्रारंभी जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी निवृत्त लेफ्टनंट कर्नल डॉक्टर भीमसेन चौदार यांनी जिल्ह्यातील माजी सैनिकांची माहिती सादर केली. त्यांनी सांगितले की कोल्हापूर जिल्ह्यात सुमारे 14,400 माजी सैनिक असून 6,248 दिवंगत माजी सैनिकांच्या पत्नी विविध शासकीय योजनांचा लाभ घेत आहेत. या बैठकीला सहाय्यक जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी सुभाष डोंगरे तसेच अशासकीय सदस्य जितेंद्र खोत, दशरथ पाटील, संजय माने, दत्तात्रय मोहिते, संजय पाटील यांच्यासह संबंधित अधिकारी व माजी सैनिक उपस्थित होते. वेदिका न्यूजसाठी रुपाली चव्हाण, कोल्हापूर.